सो गुड मॉर्निंग एवरीवन। तो आज आपलं तिसरं सेशन आहे याचं लाईव्ह सेशनचं। तर याच्यात आपण इतिहास हा विषयावर प्रश्न घेणार आहे आणि इतिहासमध्ये आज आपण जे प्रश्न विचारणार आहोत ते प्रश्न आहे महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि त्यानंतर काही ब्रिटिश काळातले जे आहे म्हणजे जो आपण ब्रिटिश भारत म्हणतो त्यावरचे प्रश्न आहे। जसा पहिला प्रश्न आपल्या इथे आहे, भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? इंग्लिशमध्ये विच ऑर्गनायझेशन वुड भाऊ दाजीबा लाड हॅज फाउंडेड? तो त्यांनी कुठल्या याची स्थापना केली? तर सगळ्यात पहिले महत्वाचं उत्तर आपल्याला इथे आहे की त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज सोसायटीची स्थापना केली। भाऊ दाजी लाड हे भारतामध्ये जे पहिले काही जे नावाजलेले वैद्य होते त्यातले भाऊ दाजी लाड होते। भाऊ दाजी लाड यांचं महत्वपूर्ण जे आपण जे म्हणू शकतो की वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, स्पेशली कुष्ठरोगासंदर्भात यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। या व्यतिरिक्त भाऊ दाजी लाड जे होते ते बॉम्बे असोसिएशन जी स्थापना झाली होती 1852 साली, ज्याचे अध्यक्ष जगन्नाथ शंकर शेठ होते, त्या संस्थेमध्ये हे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट म्हणजे त्यांनी केलं होतं। या व्यतिरिक्त भाऊ दाजी लाड जे होते त्यांनी जी दादाभाई नौरोजींनी 1866 मध्ये लंडनमध्ये एक सोसायटी सुरू केली होती ज्याचं नाव होतं ईस्ट इंडिया असोसिएशन, तर त्याची एक शाखा त्यांनी मुंबईमध्ये स्थापन केली होती। तर भाऊ दाजी लाड यांचं जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काम आहे ते तर आपल्याला माहितीच आहे। या व्यतिरिक्त त्यांचं काम राजकीय क्षेत्रात पण आहे। या व्यतिरिक्त जे दुसरे ऑप्शन आहे म्हणजे सार्वजनिक सभा, ते सार्वजनिक सभा म्हणजे आपण ज्याच्या संदर्भात म्हणजे पुणा सार्वजनिक सभा म्हणतोय। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणा सार्वजनिक सभा याची जी स्थापना आहे त्याचे जे आपण म्हणू शकतो की सदस्य कोण कोण होते, तर पुणा सार्वजनिक सभाचे सदस्य गोखले, गोपालकृष्ण गोखले, रानडे, जी व्ही जोशी इत्यादी। क्लिअर? इत्यादी हे सगळ्याचे फाउंडर होते। या व्यतिरिक्त आपण उत्सव मंडळ म्हणजे हे आपण याच्याशी जोडू शकतो की टिळकांनी जे सार्वजनिक उत्सव सुरू केले त्यातला गणपती उत्सव असेल किंवा शिवाजी उत्सव असेल, शिवजयंती उत्सव असेल, त्याची सुरुवात। तर हे जे आहे हे टिळकांशी संदर्भात आहे। आणि सत्यशोधक समाज ऑफकोर्स महाराष्ट्रातला कुठलाही असा व्यक्ती नाही ज्याला याच्याबद्दल माहिती नसते। सत्यशोधक समाज म्हणजेच कोण? तर महात्मा फुले। ठीक आहे।